नमस्कार मित्रांनो, मी प्रणय कन्सल आपलं सर्वांचं स्वागत करतो आहे नॉलेज व्हॅली MPSC ऑनलाईन इन्स्टिट्यूशनमध्ये. आज आहे 23 एप्रिल आणि आपण सुरू करतो आपलं लोकसत्ता न्यूजपेपर डिस्कशन. तर आजची पहिली जी महत्त्वाची न्यूज आहे ते म्हणजे रुग्णविस्फोट. देशात रुग्णवाढीचा जागतिक उच्चांक. दिवसभरात 3,14,835 नवे बाधित. बघा, गेल्या एक महिन्यापासून आपण जे लोकसत्ता न्यूजपेपर डिस्कशन बघतो आहे त्याच्या अंतर्गत फक्त आणि फक्त कोरोनाच बघायला भेटते. ठीक आहे, तर आजच्या न्यूजपेपरमध्ये पण कोरोनाशी रिलेटेडच खूप जास्त न्यूज आहेत आणि जे नाशिकमध्ये ॲक्सिडेंट झाला होता त्याच्यावरती एक समिती बसवण्यात आली आहे. तर अशाच प्रकारची न्यूज आहेत ते कंटिन्यू होतात आणि त्यामुळे आम्ही कधी कधी मध्ये गॅप घेतो आहे, कारण इम्पॉर्टंट न्यूजच सापडत नाही डिस्कस करण्यासाठी. ठीक आहे, तर जशी तुम्हाला वाटतं असेल की एक वीक गॅप घेतला आहे, टेन्शन घेऊ नका. तिथे काही इम्पॉर्टंट न्यूज नव्हते. जे काही न्यूज होते ते आपण पुढे डिस्कस करूनच घेणार आहोत. ओके, सद्यस्थितीमध्ये घरी राहावा आणि सुरक्षित राहावा, कारण हा जर बर्डन वाढत गेला तर गव्हर्नमेंट काहीच करू शकणार नाही आहे. ठीक आहे, तर आपल्यालाच आपली स्वतःची काळजी घ्यायची आहे. दुसरी जी न्यूज आहे ते म्हणजे राष्ट्रीय योजना सादर करा. प्राणवायू औषध पुरवठाबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला निर्देश दिले आहेत. देशातील कोरोना स्थितीची स्वतःहून दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने प्राणवायू आणि अन्य आवश्यक औषधांबाबत राष्ट्रीय योजना सादर करण्याचे निर्देश गुरुवारी केंद्र सरकारला दिले. आता प्रश्न तुम्हाला पडला असेल की सुप्रीम कोर्ट याच्यामध्ये इंटरफेअर का करत आहे. ठीक आहे, बघा, राईट टू हेल्थ. ठीक आहे, राईट टू हेल्थ आणि राईट टू लाईफ. राईट टू लाईफ हे दोन्ही जे अधिकार आहेत ना ते आपले फंडामेंटल राईट्स आहेत. आणि सद्यस्थितीमध्ये जे प्राणवायूचा पुरवठा होत नाही आहे त्याच्यामुळे आपलं राईट टू हेल्थ आणि राईट टू लाईफ या दोन जे आपले मूलभूत अधिकार आहे त्याचं हनन होतं आहे. आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टला संविधानातील कलम 32च्या अंतर्गत सुमोटो ॲक्शन घेण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. सुमोटो म्हणजे काय असते? सुमोटो, ठीक आहे, हा लक्षात ठेवा. सुमोटो म्हणजे सुप्रीम कोर्ट जे आहे ते स्वतःहूनच याच्यामध्ये दखल घेते. तर एखादी कंडिशन जर खूपच जास्त सिव्हिअर असेल आणि त्याच्यामुळे जर लोकांचे मूलभूत अधिकारांचं हनन होत असेल तर सुप्रीम कोर्ट अशा केसेसमध्ये कुठल्याही प्रकारची पिटिशन न घेता स्वतःहून इंटरफेअर करू शकते. आणि सद्यस्थितीमध्ये जे कंडिशन आहे ते आपल्याला माहीत आहे की खूपच ग्रेव्ह कंडिशन आहे. ग्रेव्ह म्हणजे एका प्रकारे खूपच सिरियस कंडिशन आहे. आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टने कलम 32चा उपयोग केला आणि त्यांनी सुमोटो कन्व्हिजन्स घेतला आहे. ओके, आणि केंद्राला निर्देश दिले आहे की तुम्ही काय तुमचे प्लॅनिंग्स आहेत प्राणवायू विषयात ते आम्हाला सादर करावे. दिल्लीमध्ये जे पुरवठा आहे ते म्हणजे तुम्हाला माहीतच असेल की मध्यंतरी सुप्रीम कोर्टने एक वर्डिक्ट दिला होता. ठीक आहे, भीक मागा चोरी करा पण प्राणवायूचा पुरवठा आणा. सुप्रीम कोर्टने सांगितलं होतं बरं का, म्हणजे दिल्ली हायकोर्टने हा शब्द वापरले होते. तुम्ही भीक मागा किंवा चोरी करा आम्हाला माहीत नाही, पण प्राणवायूचा जो पुरवठा आहे ते दिल्लीमध्ये तुम्ही आणा. असं कोणाला सुनावले होते? तर ते दिल्ली गव्हर्नमेंटला. ओके, तर तुम्ही समजू शकतात की सुप्रीम कोर्ट जर अशी भाषा वापरतो आहे तर कंडिशन किती सिरियस आहेत ते. ओके, प्राणवायू टंचाईमुळे दिल्लीतील स्थिती डळमळीत असून केंद्राने पूर्वनियोजनप्रमाणे दिल्लीला प्राणवायू पुरवठा करावा असे निर्देश आहेत ते दिल्ली उच्च न्यायालयाने सद्यस्थितीमध्ये दिले आहेत. सरकारने ठरवले तर ते काहीही करू शकते. हा स्टेटमेंट आहे ना खूपच जास्त एक्स्ट्रीम आहे बरं का. सरकारने ठरवले तर ते काहीही करू शकते. सरकारने प्राणवायू पुरवठ्यातील अडथळे दूर करावे असे न्यायालयाने नमूद केले आहेत. देशभरातील प्राणवायूच्या पुरवठाचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी बैठक झाली. प्राणवायूचे उत्पादन वाढवण्यासाठी वेगाने काम करावे, त्याचा वितरणाचा वेग वाढवावा आणि आरोग्य सुविधा केंद्रांना प्राणवायूची मदत पुरवण्यासाठी अभिनव मार्गाचा वापर करावा असं सूचना जे ते पंतप्रधान यांनी दिल्या आहेत. ओके, आता फ्युचरमध्ये आपल्याला बघायला भेटेलच की काय जे स्टेप्स आहेत ते गव्हर्नमेंट घेत आहे. ओके, नाशिकमध्ये जी दुर्घटना झाली होती ज्याच्या अंतर्गत 24 लोकांचा मृत्यू झाला होता त्याची तपासणी करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. आणि समिती जी असणार आहे तर समितीचे जे अध्यक्ष असणार आहेत, ठीक आहे, त्यांचं नाव असणार आहे राधाकृष्ण गमे. बस इथे एवढीच माहिती आपल्याला लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे, की झाकीर हुसेन रुग्णालयातील घटनाचा तपास करण्यासाठी नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली 7 जणांची उच्चस्तरीय समिती जी आहे त्याला गठीत करण्यात आलेली आहे. सदस्य कोण आहे लक्षात ठेवायची गरज नाही आहे. ठीक आहे, पुढे बघूया पुढचं काही न्यूज आहे. पुढची न्यूज आहे ते म्हणजे पुस्तकांची दुकाने बंद,
ऑनलाईन ग्रंथ खरेदीचीही अवघड. यंदाचं ग्रंथदिन ही टाळेबंदीच्या दुष्टचक्रात. आता लक्षात ठेवा, वर्ल्ड बुक डे किंवा जागतिक पुस्तक दिन, ठीक आहे, हा आपण दरवर्षी 23 एप्रिलला साजरा करतो. आणि हा सलग दुसरा वर्ष आहे की जिथे आपल्याला पुस्तकांविनाच जे हा जागतिक ग्रंथ दिवस आहे त्याला साजरा करावा लागला आहे. कारण प्रत्येक जागी आपल्याला माहिती आहे की टाळेबंदी आहेत आणि आत्ता सध्याच्या स्थितीमध्ये जर ॲमेझॉन, फ्लिपकार्ट हे लोक डिलिव्हरीसुद्धा देत नाही आहे. ओके, थोडीशी माहिती आपण जागतिक पुस्तक दिनविषयी घेऊ. तर वर्ल्ड बुक डे जे आहे त्यालाच आपण वर्ल्ड बुक आणि कॉपीराईट डे असून कॉपीराईट डे म्हणून सुद्धा संबोधतो. आणि इंटरनॅशनल डे ऑफ द बुकसुद्धा त्याला म्हटलं जातं. ठीक आहे, दरवर्षी युनेस्को जे आहे तो हा दिवस 22 एप्रिल रोजी साजरा करतो. ठीक आहे, कधी बरं, 22 एप्रिल रोजी. आणि पहिल्यांदा जो आहे तो 22 एप्रिल 1995 रोजी हा वर्ल्ड बुक डे होता, त्याला साजरा करण्यात आला होता. यंदाची थीम लक्षात ठेवा, यंदाची थीम आहे टू शेअर काय होता स्टोरी. ठीक आहे, टू शेअर अ स्टोरी, हां आठवलं मला. ठीक आहे, तर यंदाची थीम होती वर्ल्ड बुक डेची टू शेअर अ स्टोरी. व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे, लक्षात ठेवा ही थीम आहे 2021चं जे वर्ल्ड बुक डे होती त्याची. क्लिअर. चला, मग इथे आपण महत्त्वाचं होतं ते बघून घेतलं. नेक्स्ट बघूया, कारखान्यात कोरोना दक्षता समिती. राज्यातील अर्थचक्र सुरू ठेवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सूचना. विलगीकरण कक्ष तयार करण्यासाठी पुढाकार. कारखानदारांनी कामगारांची RT-PCR तपासणी कंपनीत करण्याबरोबरच त्यासाठी विलगीकरण कक्ष तयार करण्यासाठीही पुढाकार घ्यावा. यासाठी कामगार संघटनांनी प्रयत्न करावे. तसंच राज्यातील नोंदणीकृत अशा सुमारे 12 लाख बांधकाम कामगारांना प्रत्येकी 1500 रुपयांचे अनुदान देण्यात येईल असं महाराष्ट्र सरकारने इथे अनाऊन्स केलेलं आहे. ओके, नेक्स्ट, कारखानानिहाय ऊसाचा दर ठरणार. 14 दिवसात रक्कम देण्याची तरतूद रद्द करण्याचा हालचाली. आता न्यूज काय ते आपण बघून घेऊ. तर शेतकऱ्यांची कारखान्यास ऊस पुरवठा केल्याच्या तारखेपासून 14 दिवसांमध्ये ऊसाची रास्त व किफायतशीर दराची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याची कायदेशीर तरतूद लवकरच गुंडाळण्याचे हालचाल सुरू करण्यात आले आहेत. त्यानुसार FRP आता 3 टप्प्यात देण्यासाठी केंद्राने समिती तयार केली असतानाच राज्यात ही सरकारच FRP ठरवणार आहे. त्यानुसार येत्या गळीत हंगामापासून कारखानानिहाय FRP निश्चित करण्याचे धोरण ठरवण्यासाठी राज्य सरकारने साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार केली आहे. आता FRP काय असते, पहिला प्रश्न तर हा बघा. आपण MSP आणि FRP आहे त्याला एकदम डिटेलमध्ये डिस्कस केलेलं आहे. व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेन, तर तुम्ही तिथून एकदा त्याला रिवाईज करू शकता. जशा प्रकारे MSP जे आहे, ठीक आहे, ते 22 क्रॉप्सवरती दिले जातात. तशाच प्रकारे FRP जो आहे तो शुगर केनवरती, अर्थात ज्याला आपण ऊस म्हणतो त्याच्यावरती दिला जातो. FRPचा फुल फॉर्म आहे फेअर अँड रिम्युनरेटिव्ह प्राइजेस. ठीक आहे, फेअर अँड रिम्युनरेटिव्ह प्राइजेस हे लक्षात ठेवा. FRP खूपच इम्पॉर्टंट आहे. आता आधीपर्यंत काय होतं माहिती आहे का, की CACP जे होतं ते दर ठरवायचा आणि कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्स जे होतं ते त्याला शिक्कामोर्फत करायचा. ठीक आहे, हा फक्त शिफारस द्यायचा CACP जो होता तो, आणि जे कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्स होता ते त्याला मान्यता द्यायचा. परंतु आता काय चेंजेस करण्यात आले आहेत की आत्तापासनं जे आपलं FRP आहे, ठीक आहे, ते राज्य सरकार ठरवणार आहे. ओके, तसंच आधीपर्यंत काय होतं की बाबा तुम्ही जे काही किंमत ठरवली आहे, आता समजा ऊसाची गाडी आली तर 14 दिवसाचं अंतर्गत ते जे काही शेतकरी आहे त्याचं बँक खात्यामध्ये पैसे जमा व्हायला पाहिजे. परंतु आता हा जो प्रोव्हिजन आहे त्यालासुद्धा कमी करण्यात आलेला आहे. आणि आता 3 टप्प्यामध्ये, ठीक आहे, 3 टप्प्यामध्ये ऊसाचं जे काही प्राईस असेल ते शेतकऱ्याच्या बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर केलं जाईल. आता ते 3 हप्ते किती महिन्याचे असतील, किती वर्षाचे असतील ते काही नमूद केलं गेलेलं नाही आहे. आणि त्यासाठी एक उच्चस्तरीय समिती आहे ज्याला गठीत करण्यात आलेली आहे. ओके, FRPचे जे रेट आहेत ते स्टेट गव्हर्नमेंट ठरवणार आहे, एवढं लक्षात ठेवा. आता हा महत्त्वाचा एक पॉईंट आहे. क्लिअर. आणि सद्यस्थितीमध्ये मी तुम्हाला सांगितलं की 22 क्रॉप्सवरती MSP दिला जातो, मिनिमम सपोर्ट प्राईस ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे, त्यापैकी 14 जे असतात ते खरीफ हंगामातील पिकं असतात, 6 जे असतात ते रबी हंगामातील पिकं असतात, आणि 2 जे असतात ते आपले कमर्शियल क्रॉप्स ज्याला आपण म्हणतो ते. ठीक आहे, तर 2 कमर्शियल क्रॉप्स असतात. मी तुम्हाला लिंक शेअर करतो, तर तुम्ही तिथून एकदा त्याला रिवाईज करून घ्यावे. ओके, नेक्स्ट पुढे न्यूज बघूया काय आहे. रेमडेसिवीर नंतर आता टॉक्लिझोमॅब इंजेक्शनचा तुटवडा. ठीक आहे,
रेमडेसिवीर इंजेक्शन जे आहे तो इफेक्टिव्ह तर आहेच, परंतु टॉक्लिझोमॅब जे इंजेक्शन आहे त्याला लाईफ सेविंग ड्रग म्हणतात डॉक्टर्स. ठीक आहे, सद्यस्थितीमध्ये ज्या लोकांना कोरोना झालेला आहे किंवा ज्यांची परिस्थिती खूपच जास्त सिरियस आहे, तर रेमडेसिवीर एक म्हणतात की इम्युनिटी वाढवण्यासारखंच ते ड्रग होतं, परंतु टॉक्लिझोमॅब जो आहे तो ॲक्च्युअलमध्ये डिसीज कंट्रोल करणारा ड्रग आहे. ठीक आहे, आता कोरोनाच्या परिस्थितीमध्ये होते काय माहिती आहे का, की माणसाचं लंग्स असतात ना, ठीक आहे, लंग्सची एक्सपांड होण्याची जी क्षमता आहे ना, अर्थातच फुगण्याची जी क्षमता आहे ना, ते कमी होत जाते. आणि टोक्लिझोमॅब काय करतो, तर टोक्लिझोमॅब त्याची जे एक्सपांड होण्याची अर्थातच फुगण्याची जी क्षमता आहे त्याला वाढवतो. अर्थातच काय होणार, तर शरीरामध्ये प्राणवायू जे आहे ज्याला आपण ऑक्सिजन म्हणतो, ठीक आहे, त्याचं प्रमाण जे आहे ते रेग्युलेट करण्यासाठी टोक्लिझोमॅब जे आहेत ते खूपच उपयुक्त ठरू शकतो. एवढं जास्त इफेक्टिव्ह रेमडेसिवीर नाही आहे, ओके, जेवढा टॉक्लिझोमॅब आहे. तर तुम्हाला डॉक्टरने लिहून दिलं टॉक्लिझोमॅब म्हणजे टॉक्लिझोमॅब आणायचं, आता कुठून पण आलं तर त्याला ऑप्शन नाही आहे. ओके, आता टॉक्लिझोमॅब जो आहे तो एक एमर्जन्सी ड्रग आहे आणि तो सायटोकायनिन स्टॉर्म सिंड्रोम जे असतं ज्याला आपण CSS म्हणतो, ओके, त्याला ट्रीट करण्यासाठी उपयोगात येतो. आता सायटोकायनिन स्टॉर्म सिंड्रोम काय असतो, तर मी जसं तुम्हाला सांगितलं की लंग्स जे असतात ते स्वतःची एक्सपांड होण्याची किंवा फुगण्याची जी क्षमता असतात त्याची क्षमता ती कमी होऊन जाते. ओके, आणि या सिंड्रोममध्ये काय असते माहिती आहे का, तर लंग्स जे असतात, लंग्सची जी इम्युनिटी पॉवर आहे, ओके, ते सुद्धा कमी होत जाते आणि शेवटी लंग्स डॅमेज व्हायला सुरू होते. तर त्याच्यावरती उपाय म्हणून काय आहे, तर टॉक्लिझोमॅब आहे. टॉक्लिझोमॅब काय करतो माहिती आहे का, इम्युनिटी सेल्स जे असतात ज्याला आपण टी किलर सेल्स म्हणतो, ठीक आहे, टी सेल्स जे असतात त्याचा जो इफेक्ट आहे, इम्पॅक्ट आहे तो वाढवतात. आणि अर्थातच याचा उपयोग जे आहेत ते आपण सिव्हिअर ॲक्यूट रेस्पिरेटरी डिसीज सिंड्रोम ज्याला आपण COVID-19 म्हणतो, ठीक आहे, त्याचा ट्रीटमेंटसाठी ते उपयोगात येऊ शकतात. ओके, टॉक्लिझोमॅब जे आहे ते एक बायोलॉजिक ड्रग आहे, ओके, आणि ते इंजेक्शनच्या माध्यमातून दिलं जातो. ओके, बायोलॉजिक ड्रग आहे आणि ते इंजेक्शनच्या माध्यमातून दिला जातो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की बायोलॉजिक म्हणजे काय, तर बायोलॉजिक बेसिकली प्रोटीन बेस्ड ड्रग असतो जे लिव्हिंग सेल कल्चरच्या माध्यमातून लॅबोरेटरीमध्ये प्रोड्यूस केला जातो. ओके, बायोलॉजिक जे ड्रग्स असतात त्याला आपण लॅबोरेटरीमध्ये सेल कल्चरच्या माध्यमातून प्रोड्यूस करतो. आता सेल कल्चर काय असासुद्धा प्रश्न पडला असेल तुम्हाला, तर बेसिकली जे काही सेल्स असतात ज्याला आपण पेशी म्हणतो, तर त्या पेशींना लॅबोरेटरीमध्ये प्रोड्यूस केला जातो आणि त्या पेशीच्या माध्यमातून जे काही आपण काय म्हणतो इम्युन सिस्टम डेव्हलप केली जाते. अर्थातच ती पेशी काय करते माहिती आहे का, तर ते पेशीमधनं असा स्त्राव निर्माण होतो जो आपल्यासाठी ॲज इम्युनिटी बूस्टर म्हणून तो काम करू शकतो. ठीक आहे, पेनिसिलिन तुम्ही ऐकलं आहे का, पेनिसिलिनविषयी, ठीक आहे, तर पेनिसिलिन काय होतं, पेनिसिलिन ड्रग होता, मग त्याच्यातनं जे बाहेर येणारा स्त्राव होता तो उपयोगात येत होता हे विषाणूंच्या विरोधात. तर तशाच प्रकारे हा एक बायोलॉजिक प्रोटीन बेस्ड कल्चर आहे, ठीक आहे, ज्याला लॅबोरेटरीमध्ये प्रोड्यूस केला जातो. क्लिअर, तर आय होप की तुम्हाला आता टॉक्लिझोमॅब काय आहे त्याचं फंक्शनिंग कसं आहे ते क्लिअर झालं असेल. बेसिकली टॉक्लिझोमॅब काय करतो, तर जे फुफ्फुसं जे असतात त्यांचा जे एक्सपांड होण्याची एक क्षमता ते विसरले, तर फुगण्याची क्षमता जे विसरले आहेत तर त्यांना ते पुन्हा इम्प्लिमेंट करतो. अर्थातच फुफ्फुसांना फुगण्यामध्ये ते मदत करतो आणि त्याच्यामुळे काय होतं, तर बॉडीमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण वाढायला सुरुवात होते. ओके, आणि हे खूपच इफेक्टिव्ह ड्रग आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा, टॉक्लिझोमॅब. क्लिअर, पुढे बघूया अजून काही न्यूज आहे. राजस्थानचा धुवा, ठीक आहे, तर काय महत्त्वाचं नाही, शेवटी कोण जिंकलं ते आपल्याला बघायचं आहे. ओके, तर आजचं न्यूज डिस्कशनमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती होती. 23 एप्रिलच्या न्यूज डिस्कशनमध्ये कुठेही काही प्रकारचं डाऊट असलं ते कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करू शकतात. पेपरची PDF जे आहेत ते आपल्याला टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल होऊन जाईल. ठीक आहे, तर घरी राहा, सुरक्षित राहा, शिकत राहा. धन्यवाद.